अमरापूर क्षेत्र पुण्यपावन कृष्णा नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे स्थान 64 योगिनींचे निवासस्थान असलेल्या शक्तितीर्थाजवळ आहे. श्रीगुरूची सेवा त्या अदृश्य रूपाने करीत असत. अमरेश्वर जवळच पापविनाशी तीर्थ व इतर तीर्थे आहेत. नृसिंह सरस्वती यांनी 12 वर्षे येथे वास केला. नृसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेले ग्राम पुढे नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. अमरापूर हे नृसिंहवाडीपासून फक्त 1 कि.मी अंतरावर आहे. श्रीगुरूंच्या काळात हे दोन्हीही एकच असावे. नृसिंहवाडीपासून अमरेश्वर मंदिर दिसते. श्रीगुरुचरित्रात 18व्या अध्यायात श्रीगुरूचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमस्थानी आल्याचा उल्लेख आढळतो. श्रीगुरूंची दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्याचा व घेवड्याच्या शिंगांचा वेल उपटून त्याचे दरिद्रहरण केल्याचा उल्लेख आहे. ही जागा अमरेश्वर मंदिराजवळच आहे. या अध्यायाचे रोजचे वाचन दरिद्रहरण्यासाठी एक हमखास सिद्ध उपाय आहे. श्रीगुरुचरित्रात 19व्या अध्यायात 64 योगिनी नृसिंह सरस्वतींना पाण्याखाली असलेल्या त्यांच्या स्थानी नेऊन त्यांची पूजा अर्चा व आरती करून विशेष पूजा माध्यान्ही करत असत. याच ठिकाणी गंगानुजावर श्रीगुरूंनी कृपा केली. त्यास त्रिस्थळी यात्रा घडवली. श्रीगुरूंनी नंतर आपण गाणगापुरी जाण्याचा निश्चय 64 योगिनींना व भक्तास सांगितले. त्यांना अतिशय दुःख झाले. श्रीगुरूंनी त्यांना सांगितले, मी अदृश्य रूपात येथेच वास करून भक्तांची मनोरथे पूर्ण करणार आहे. या ठिकाणी मनोहर पादुकांचा वास असेल, अन्नपूर्णा असेल. अमरेश्वर येथे 64 योगिनींचे मंदिर आहे. तेथे पादुका आहेत. तेथील झरोक्यातून पाहिल्यास नृसिंहवाडीचे मंदिर दिसते. या क्षेत्राच्या जीर्णोद्धाराचे कार्य पु. दत्तमहाराज कवीश्वर यांनी केले आहे. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वर, तया सन्मा षटकुळी. गुरुचरित्र अध्याय 18. श्री अमरेश्वरांचे हे स्थान फार युगांपूर्वीचे आहे. इ.स. 14व्या शतकामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज लाड कारंजा, जिल्हा वाशिम येथून या भागात आले. त्यांचे बरोबर श्री क्षेत्र काशी मणिकर्णिकेजवळ असलेल्या 64 योगिनी आल्या. प्रथम त्यांनी औदुंबर भुवनेश्वरी गुरुचरित्र 17वा अध्याय जी. सांगली येथे दर्शन घेतले. नंतर अमरापुरी येऊन श्री अमरेश्वर लिंगाचे दर्शन घेतले व नंतर महाराज तपश्चर्येसाठी नृसिंहवाडीला गेले. त्यांचे सोबत आलेल्या योगिनी अमरापुरीच राहिल्या. श्री महाराजांनी नृसिंहवाडी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी अमरापुरी राहिलेल्या योगिनी मध्यान्हकाळीय सेवेला म्हणून वाडीला जातात. त्यांची पूजा करावी, आरती करावी व भिक्षेला घेऊन जातात. तेच हे स्थान. गुरुचरित्र 19वा अध्याय श्री अमरेश्वरांचे दर्शन श्री काशी विश्वेश्वरासमान आहे. प. दीक्षित स्वामी महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मूर्ती. 1. महागणपती. 2. एकमुखी 6 मूर्ती उजवे बाजूस श्री टेंबे स्वामींच्या सर्व चिन्हांकित पादुका. 3. अमरेश्वर लिंग. 4. 64 योगिनी. 8 मूर्ती. 8 प्रतिकात्मक मूर्तस्वरूप. 5. श्री वासुदेव पीठ एकमुखी दत्त सत्यदत्त उभी मूर्ती. 6 पादुका दर्शन टेंबे स्वामी, दीक्षित स्वामी, दत्तप्रभू. 7. व्यासयंत्र. या अमरापूर क्षेत्रात कृष्णा पंचगंगा संगम म्हणजे प्रयाग आहे. ही अमरापुरी म्हणजेच काशी होय. गोपूर हीच गया होय अशी ही दक्षिणेकडील त्रिस्थळी मानलेली आहे. पु. दीक्षित स्वामींचा उपदेश. आमच्या गुरु महाराजांनी जे केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही अखंड आचले तेच हितकारक आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा श्री दत्त नाममंत्र अखंड जपत राहावे म्हणजे सर्व मंगलमय होईल. श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ औरवाड अमरापूर. विलवडीप्रमाणेच अमरापूर व नृसिंहवाडी येथे दोन्ही तीरांवर श्रीगुरूंचे वास्तव्य होते. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांना हे स्थान अतिशय प्रिय होते. स्वामी महाराजांचे परमशिष्य श्री दीक्षित महाराजांवर विशेष प्रेम होते. स्वामी महाराज येणाऱ्या भक्तांना नेहमी म्हणत की दीक्षित महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी यांनी स्वामी महाराजांच्या समाधीनंतर अमरापूर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठाची स्थापना केली आहे. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विविध ठिकाणी भ्रमंती आणि चातुर्मास करीत असताना जे लिखाण करीत ते अमरापूरला दीक्षित स्वामींकडे पाठवून देत असे. त्यांनीच ते सर्व साहित्य संकलित केले आहे. दीक्षित स्वामींचा अधिकार खूप मोठा आहे असे प. टेंबे स्वामी नेहमी म्हणत असत. अमरापूर महात्म्य सांगताना श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले आहेत. प्रयाग, संगम, ख्यात, काशिकात्वमरापुरी. गया तू गोपुरी ज्ञेया दक्षिणी त्रिस्थली स्मृता. या ठिकाणी श्रीदत्त पादुका प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुका आणि प. दीक्षितस्वामी महाराजांच्या पादुका आहेत. तसेच व्यासयंत्र आहे. दीक्षित स्वामी महाराजांनी अमरेश्वर महात्मावर 12 श्लोकी स्तोत्र लिहिले आहे. अमरापूर या महाक्षेत्राला श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ असे नाव दिले.
श्री गुरुदेव दत्त.